मित्रांनो, तर कसं काय, हा माझा मित्र आहे. आता ड्युटीहून आला. आता आम्ही बाजारात चाललो समोसे खायला. समोसे खाऊन मग तुम्हाला आहे ना दाखवतो समोसे काय क्वालिटी आहे. 10 रुपयाचे 2 भेटता, 20 रुपयाचे 4 भेटता, 20 रुपयाचे 3 वाले बी. पण आमची बजेट नाही तेवढा. आम्ही आता आहे ना समोसे खायला चाललो. चला जाऊ का. आलोय आता आम्ही बाजारात. हे बघा माझ्या मित्रांनी हे समोसे तर काही 10चे 3 दिले त्यांनी. 10चे 3 दिले त्यांनी. आता तर 20 रुपये घ्यायचा विचार होता, पण 10 रुपयाचा बजेट नाही राहिला. बँकेतून कट होऊन गेले बाकीचे, काय माहित कसं काय. जाऊ दे आता 10 रुपयाचे 3 घेऊ आता बस. आता ते टेस्ट खाल्ल्यावर करून तुम्हाला सांगू आम्ही. हा तर चला बाय बाय. बाय. खाल्ल्यावर तुम्हाला डबल भेटतो. आता समोसे खाऊन झाले. आता बाजाराच्या साईडला आलोय मी, कारण की तिकडं खूप गर्दी नाही का. थोडं असं आता पण मला कॉन्फिडन्स येत नाही, पण मी बोलतोय. माझा मित्रांनी मी आलो होतो. आता इथं पा हे बा इथं आहे मी आता बाजारात आहे. आता साईडला आलो होतो. साईडला हे मागं मंदिर आहे, हा पण त्याच्यात कुत्रं पाया पडायला गेले सध्या. हा मारुती महाराजांचं मंदिर आहे ते, म्हणजे हनुमान त्यांचं मंदिर आहे. आता इथं आलोय आम्ही. जाऊ आता घरी गेल्यावरच भेटतो तुम्हाला. गाडी वगैरे धुतो मग तुम्हाला भेटतो. मी परत चालू करतोय. माझ्या मित्राला काहीतरी बोलायचं होतं तुमच्याशी. तर गाईज आता आम्ही घरी जाऊन गाडी धुणार. गाडी कशी ते तुम्हाला तर दाखवलं असेल ना मित्रांनी. प्लस त्यांनी कुठं कुठं गाडी भरतो, कुठं सोडतो हे पण दाखवलं असेल तुम्हाला. आता उद्यापासून तर मी आणि हा माझा मित्र माझी डेली रुटीन प्लस याची डेली रुटीन दाखवून. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर. हा याला वॉशिंग सेंटरचा एक्सपिरियन्स बरं का, कारण की हा वॉशिंग सेंटरलाच कामाला आहे. आणि त्याला आमच्याकडे पगार पण लय मोठा आहे. आणि ते खूप तुम्हाला मी सारे सांगू नाही शकत. ते कसं शिव्या घालत मला नंतरून सांगा. बाय. आता मी घराजवळ आलेलो आहे. हे बघा माझी गाडी तिथं उभी आहे, ती धुवायची आपल्याला. आता माझ्याकडे गन पण आहे, पण ती चार्ज आहे का नाही ते नाही माहिती. चेक करतो मग धुवू आपण. त्याच गनने धुवू. चला. इको आहे बघा आपली. इको आहे आपली. कॅमेरामॅन दाखवतच असतील तुम्हाला. ही इको दुसरी आहे आपली बरं का. ही 21 मॉडेल इको आहे. गाडी धुवायची होती, पण मग मम्मीने मला गोडशेव आणायला लावले. तर गोडशेव घ्यायला आम्ही दोघं परत चाललोय बाजारात. तर आता तुम्हाला काय बाजारात जाता जाता मंदिर पण दाखवून दे. हे बघा हे मंदिर आहे. तुम्हाला इथून दिसणार नाही, पण मग पुढून पूर्ण समोरून दाखवतो तुम्हाला कसं आहे काय. एकदम मस्त मंदिर आहे बरं का. आता गोड शेव घेतल्यावर डायरेक्ट तुम्हाला मंदिर दाखवतो. मित्रांनो आता गोडी शेव घेतले बरं का बाजारातून. आता आम्ही मंदिराकडे चाललो. तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो कसं आहे काय. लय मस्त मंदिर, लय मोठं आहे. नवीनच मंदिर आहे मस्त. चला आता बाजारातून चाललो. हा ब्लॉग थोडा असा म्हणजे कॅज्युअल राहील नाही का, कारण की मित्र भेटला मित्रासोबत तर तसंच राहावं लागतं. आता काय सांगू. हे बघ आमचा दुसरा मित्र बरं का, एकदम पुष्पेंद्र. खास मित्र पुष्प तो पाणीपुरीची गाडी लावतो. हा पाणीपुरीची गाडी लावतो. हे बा दहशत पाहिली का आमच्या मित्राची. हा पाणीपुरीची गाडी तोंड इकडे हा पाणीपुरीची गाडी लावतो या. पण एक बी खावडत नाही. लय डेंजर माणूस आहे. चला येतो तुम्हाला मंदिर दाखवतो. याला जाऊ दे. तर गाईज हा तो आमचा बेस्ट फ्रेंड होता. हा प्लस तो म्हणजे हा म्हणला मित्र आहे आमचा. मध्ये आणि म्हणला मजाक मध्ये म्हटलं बरं का. त्याचे पप्पा घरी आल्यावर हा पूर्ण गाडी आमच्या ताब्यात राहते तसं. फुकटमध्ये खाऊ घालतात. हा काही टेन्शन नाही त्यांचं. लय भारी आमचं. आपल्याकडे तेवढं बजेट नसतं. हा तोच पहिली विषय ना. गोष्ट तो आहे. आणि सो गाईज तर आपण मंदिरात आलोय मंदिरात आता. आलोय. चप्पल तर वगैरे चपला काढावं लागतं. हा बरं काढ ना भाऊ. माझं मंदिर तर हे बा मंदिर. हा हे मंदिर आहे. एकदम क्वालिटी मंदिर आहे का. हे मंदिर आहे सध्या हे बा आरती चालू आहे. इथून आहे ना महाराज लोक कोळशावून चालत जातात. कोळसा म्हणजे विजेल बरं का. जळेल समजता तुम्ही. तुम्हाला हे बघा किती सुंदर मंदिर आहे नाही का. Plus खंडोबा आता महाराज आरती चालू आहे. आरती वगैरे चालू आहे. तुम्हाला 2 मिनिटाचा मौन घेऊ आता. तर हे
पुजारी मित्रांनो. मित्रांनो हे ना दत्ताचं मंदिर आहे बघा, किती सुंदर आहे. दत्त महाराज की जय. तर काय तुम्हाला एक मजाची गोष्ट सांगू का? हे श्री महादेवाचं मंदिर आहे बघा. हे मित्र असल्यावर असंच राहतं, दर्शन बी नीट होऊ देता नाही मित्र. पण मित्रांनो आम्हाला इथं 1 वर्ष झाला, म्हणजे मला 7 वर्ष झाले, याला 1 वर्ष झाला. तर याला 7 वर्ष, मला 7 वर्ष, याला 1 वर्ष झालं आहे. तर त्या एवढ्या कालावधीमध्ये आम्ही पहिल्यांदा आलो बघा. आमची क्वालिटी किती डेंजर असेल. हो, आम्ही तसं साईबाबांच्या मंदिरात जात असतो. मला बाय. चल बाय, तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर भेटतो. मित्रांनो आता मी घरी आलो होतो, पण पप्पांचा मला कॉल आला रस्त्यातच की इको जी आहे ना आपली, ती धुवायची नाही आहे, ती कॅन्सल झाली धुवायची. तिला काही भाडं वगैरे नाही आज, तर दुसरी गाडी धुवायची मॅजिक टाटा फरारी माझी, तिला धुवू आपण आता. चला तिकडे जाऊ. मित्रांनो आता घरून कपडे वगैरे घेतले, बादली वगैरे घेतली गाडी धुवायला, आपली टाटा फरारी धुवायला. मी आणि माझी गाडी, पण माझा भाऊ माझा मित्र धुवू लागू राहिला पाहिजे कपडा, माहिती का क्वालिटी. कारण की चला आता याची गाडी म्हणजे माझी गाडी आहे, आणि माझा जीव म्हणजे याचा जीव आहे. पडदे वगैरे वरती करू, मग गाडी धुवायला सुरुवात करू. हा मित्रांनो माझ्या टाटा फरारीचे पडदे वरती केले, आता तुम्हाला धुतल्यावर भेटतो. हा बाय. मित्रांनो आपली टाटा फरारी धुवून वगैरे झाली. आता मला आहे ना जारचं पाणी घ्यायला जायचं इथून. आता जारचं पाणी घ्यायला आहे ना तिकडं थोडं लांब जावं लागेल. तिकडं थोडी कॅमेरा क्वालिटी थोडी बोगस येऊ शकते, कारण की अंधार वगैरे राहील ना. आता गाडी वगैरे धुवून झाली आपली, आता आपण जाऊ पाणी घ्यायला. चलो आता आम्ही इथं पाणी घ्यायला आलो आहे. स्कूटरवर मित्राची स्कूटर घेतली होती, कारण की माझ्या गाडी स्लिप होती ना त्या दिवशी, तिचं थोडे नुकसान झालेलं आहे. बघू आता मित्राची गाडी घेतली होती. हे बघा इथं जारचं पाणी भेटतं, 5 रुपयात 1 जार भेटतो. आता हा भरून, हा एक भरला, आता दुसरा भरू आम्ही. ते आजीचा पण आणायचा होता शेजारचा. चला आता तुम्हाला डायरेक्ट आहे ना घरी गेल्यावरच भेटू, कारण की गाडी वगैरे स्लिप होऊ राहिल्या रस्त्यांनी, तर रिस्क नाही घेऊ शकत. आमच्याकडे काही गेअर वगैरे नाही दुसरे ब्लॉक करायला. ओके बाय. पप्पांनी ना मला रस्त्यात गाडी सांगितली, आपले टाटा फरारी घेऊन चाललोय मी आता. चला आपली टाटा फरारी घेऊन मी पप्पांना देईन, आणि आपली इको घेऊन येईन. तिचा आवाजलंय म्हणून तुम्हाला आता नॉईस कॅन्सलेशन नाही आपल्याजवळ. तिचा आवाजलंय, तुम्हाला कमी आवाज येत असेल तिच्यात. गाडी घेऊन आलेलो इथं, पप्पांची वाट पाहतोय मी की त्यांना ही गाडी पाहिजे होती. मी इको घरी घेऊन जाईल ना, त्यांना आता हिचं भाडं आहे म्हणून ते जाणार आहे, कारण की ही गाडी मला एवढी खास जमत नाही. त्यांना आता हिचं भाडं आहे आणि मी इको घेऊन घरी जाईन. इथं मी साईनगर रेल्वे स्टेशनाजवळ आलो होतो. हे बघा साईनगर रेल्वे स्टेशनाचं एंट्री गेट आहे. आता इथं पप्पा येतील माझे तिकडून त्या रोडाने, मनमाडून येत होते ते. चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर इको घेऊन. मित्रांनो आपली गाडी घरी आलेली आहे. आता हिला सकाळी धुवून वगैरे मी आता लय दमलोय मी. बाजारात गेलो होतो, गाडी वगैरे धुतली आपली टाटा फरारी. आता जेवण वगैरे करतो आणि झोपून घेतो. ओके बाय.